नमस्कार, मी मानस कुलकर्णी, डॉक्युमेंटेशन लीड VIT वेल्लोरच्या आयजेम टीमचा आणि माझ्यासोबत आहे अथर्व प्रशांत पुरोहित हु इज मॅथमॅटिकल मॉडेलिंग लीड आमच्या टीमचा. आज आपण कोलॅबोरेशन करतोय MIT WPU युनिव्हर्सिटी सोबत, त्यांच्या आयजेम टीम सोबत, आणि त्यांच्याकडून आपल्यासोबत आहे गार्गी मोळे आणि रोही अगाशे, ज्या त्यांच्या आउटरीच टीमचा पार्ट आहे. आणि आपल्या आजचा पॉडकास्टचा विषय आहे एव्होल्युशन ऑफ जेनेटिक इंजिनिअरिंग. म्हणजे बेसिकली जेनेटिक इंजिनिअरिंग चा जो प्रवास मागच्या काही वर्षांपासून त्याच्या उत्पत्तीपासून ते आतापर्यंतचा प्रवास कसा झाला, आणि त्यामध्ये आपण स्पेसिफिकली एपिजेनेटिक्स वरती लक्ष केंद्रित करणार आहोत. तर मग इथून पुढच्या सेशनसाठी मी गार्गीकडे सूत्र सोपवतो. नमस्कार, मी गार्गी मोळे. तर आज आपण जीवनाच्या एकदम सूक्ष्म स्तरावरती जाऊन चर्चा करणार आहोत, तेच म्हणजे जीन्स. तर जेनेटिक्स म्हणजे आपल्या शरीराचा नकाशा आहे. आपल्या डोळ्याचा रंग, आपल्या केसाचा प्रकार आणि आजार होण्याची शक्यता हे सगळं आपल्याला जीन्स सांगतात. आणि DNA हे एक इन्स्ट्रक्शन मॅन्युअल आहे. आणि ह्या इन्स्ट्रक्शन मॅन्युअल मध्ये हजारो ते लाखो सूचनांचा संच आहे. पण गंमत अशी की प्रत्येक पेशीमध्ये सगळा DNA असतो, पण ह्या सगळ्या सूचनांचा वापर नाही होत, फक्त काहीच सूचनांचा वापर होतो. तर जेनेटिक्स म्हणजे चॅप्टर्स कुठले आहेत आणि एपिजेनेटिक्स म्हणजे कुठला चॅप्टर कधी उघडायचा. तर आजच्या चर्चेमध्ये आपण जाणून घेणार आहोत की एपिजेनेटिक्स म्हणजे नक्की काय आहे, यात सिंथेटिक बायोलॉजीचा काय रोल आहे आणि हे आपण प्रॅक्टिकल लाईफ मध्ये कसं वापरू शकतो. तर रुई, तू सांगशील का की एपिजेनेटिक्स म्हणजे नक्की काय आहे? तर एपिजेनेटिक्स म्हणजे DNA सिक्वेन्स न बदलता जीन्स कसे चालू किंवा बंद होतील हे नियंत्रित करणं. तर DNA वर बसलेले केमिकल मार्कर्स जणू डिमर स्विच सारखं काम करतात. तर दिवा बंद न करता फक्त प्रकाश कमी जास्त करणं जसं होतं तसेच हे जीन्समध्ये घडतं. म्हणजे DNA मध्ये सर्व सूचना आहेत, पण एपिजेनेटिक्स ठरवतं की कोणता भाग वाचायचा आणि कोणता स्किप करायचा. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे एपिजेनेटिक बदल जे असतात ते रिव्हर्सिबल असतात. म्हणजे गरजेनुसार ते बदलता येतात. पण काही वेळा हे बदल ना पुढच्या पिढीतही इनहेरिटेबल होतात. म्हणजे आई वडिलांच्या आयुष्यातील काही सवयी किंवा परिणाम त्यांच्या पुढच्या एक्सप्रेशन वरती पण परिणाम करू शकतात. म्हणजे लाईफस्टाईल आणि वातावरणाचा बदल आपण पुढच्या पिढीतही आपल्याला दिसून येतो कधी कधी. हे खूपच आश्चर्यजनक आहे. पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सिंथेटिक बायोलॉजी कुठून येतं, याचा काय संबंध आहे? तर सिंथेटिक बायोलॉजी म्हणजे पेशींना प्रोग्राम करणं. आधी आपण DNA सिक्वेन्स डायरेक्टली बदलत होतो, पण आता एपिजेनेटिक स्विचेस वापरून आपण DNA कायमस्वरूपी न बदलता जीन्स स्मार्ट पद्धतीने कंट्रोल करू शकतो. तर तुम्ही याचा विचार असा करू शकता, DNA म्हणजे हार्डवेअर, एपिजेनेटिक्स म्हणजे सॉफ्टवेअर आणि सिंथेटिक बायोलॉजी म्हणजे नवीन सॉफ्टवेअर डिझाईन करणारे इंजिनियर. वा, सुंदर कल्पना आहे. आता यामुळे आपण कसं होतं की जीन्स तात्पुरते चालू बंद करू शकतो, बाहेरील एन्व्हायरमेंटला प्रतिसाद देऊ शकतो आणि तरीही DNA सिक्वेन्स जशीच्या तशी राहते. किती आश्चर्यजनक आहे ना. मग याचा प्रॅक्टिकल यूज काय आहे? सगळ्यात मोठा उपयोग म्हणजे रोग उपचार. उदाहरणार्थ आपण घेतलं तर कर्करोग म्हणजेच कॅन्सर. कर्करोग चुकीचे जीन्स सतत ऑन ठेवतात. एपिजेनेटिक एपिजेनेटिक थेरपीने आपण हे चुकीचे स्विचेस दुरुस्त करू शकतो. हा याचा सर्वात मोठा वापर आहे मला. पण फक्त कर्करोग नाही, अल्झायमर्स, डिप्रेशन किंवा इतर न्यूरोलॉजिकल आजारांवरही याचा उपयोग होतोय. महत्वाचं म्हणजे DNA कायमचा बदलत नाही, त्यामुळे धोके कमी होतात. आणि कारण काही एपिजेनेटिक बदल वारशाने पुढे जाऊ शकतात, या थेरपीज भविष्यात पिढीजात आजारांवर उपाय शोधण्यासाठी वापरल्या जाऊ शकतात. म्हणजे जसं आपण बऱ्याचशा कॅन्सरच्या केसेस बघतो ज्यांच्यामध्ये असे काही बदल होतात म्युटेशन्समुळे. तर या एपिजेनेटिक्स च्या सहाय्याने आपण बेसिकली पुढच्या येणाऱ्या पिढ्यांचं पण आयुष्य खूप सोपं करू शकतो. वाव, म्हणजे
मला असं वाटत आहे जसं की आपण जीवनाचे नियमच मनाने लिहित आहोत. म्हणजे बरोबरच आहे. जीन्स कधी आणि कसे व्यक्त होतील हे ठरवणं म्हणजेच जीवन कसं घडेल हे लिहिणं. ते जणू आपण निसर्गाच्या इन्स्ट्रक्शन मॅन्युअल मधलं सॉफ्टवेअर रिराईट करत आहोत. पण एक गोष्ट महत्वाची आहे की इतकं मोठं सामर्थ्य आपल्या हातात आल्यावर याची जबाबदारी सुद्धा प्रचंड आहे. मिसयूज टाळण्यासाठी एथिक्स आणि रेग्युलेशन्स हे महत्वाचे ठरतात आणि त्यांचं पालनही केलं पाहिजे. मग जेनेटिक्स म्हणजे डीएनए मधली माहिती, एपिजेनेटिक्स म्हणजे कुठल्या माहितीचा कधी उपयोग होतो, आणि सिंथेटिक बायोलॉजी म्हणजे ह्या स्विचेसचा स्मार्ट वापर करणं. आणि हे रोगोपचारसाठी अगदीच महत्वाचं आहे, कारण आपण डीएनएचा परमनंट बदल न करता रोगोपचार करू शकतो. आणि त्यासोबतच जसं अथर्व आता म्हणाला, नैतिकता, जबाबदारी आणि पारदर्शकता ही अगदीच महत्वाची आहे. त्यामुळे अ, एक खूप छोटासा पॉइंट म्हणजे आपण असं खूप इझिली असं समजावू शकतो आपल्या श्रोत्यांना, की जसं एपिजेनेटिक्स म्हणजे त्याचं लिटरल आपण जर ट्रान्सलेशन केलं, एपी म्हणजे वरवरचं आणि जेनेटिक्स म्हणजे रेफरिंग टू आर जीन्स. म्हणजे आपल्या जीन्स वरती किंवा डीएनए वरती वरवरनं होणारे जे बदल असतात त्याला आपण एपिजेनेटिक्स म्हणतो. खूप सोप्या पद्धतीत जर सांगायचं असेल. हो, अगदी बरोबर. आणि अगेन अंडर स्कोरिंग ह्याचा इम्पॉर्टन्स, की सगळ्यांना माहिती असतं जेनेटिक्स काय, आणि आपल्याला वाटतं की हेच आपण वारसा म्हणून पुढे जातं. पण आपली राहणीमान काय आहे, आपल्याला काही व्यसनं आहेत का, आपलं प्रदूषण काय आहे आजूबाजूला, हे सगळं पण आपण पुढच्या पिढीपर्यंत नेत आहोत. म्हणून जे आपण म्हणतो म्युटेशन्स आहेत, चेंजेस आहेत, हे आपल्याला असं वाटतं अच्छा युगानुयुगांमध्ये होत आहे. पण युगांमध्ये नाही, तर एकदम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन पण हे बदल होत आहे. बरोबर. आणि त्यासोबत एपिजेनेटिक्स मध्ये खूप अशा ज्या संकल्पना आहेत ज्याच्यामध्ये तुमचं असेटायलेशन आहे, मिथायलेशन आहे. त्यामुळे these कॅन बी used ॲज जेनेटिक मार्कर्स, ज्याच्यामुळे आपण ज्या वंशामध्ये कॅन्सरची हिस्ट्री आहे, ती लोकं असे कॅन्सरचे टेस्ट करून वगैरे ह्या एपिजेनेटिक मार्कर्सच्या सहाय्याने त्यांच्या येणाऱ्या पिढ्यांमध्ये किंवा त्यांच्या मुलांमध्ये वगैरे कॅन्सरची किती संभावना आहे, किती प्रोबॅबिलिटी आहे ते सुद्धा चेक करू शकतात. त्यामुळे एपिजेनेटिक्सचा हा जो आपण आपल्या डिस्कशनचा भाग आहे, की रोग उपचार, इट इज नॉट ओन्ली अबाउट की प्रेझेंट मध्ये त्याचा आपण विचार केला पाहिजे. इट इज ऑल्सो प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन. हो, अगदी. आणि डायग्नोस्टिक साठी पण बराच महत्वाचा प्रकार आहे. कारण आपण नेहमी डायग्नोस्टिक सिम्पटम वाईज करतो. तर कधी-कधी म्हणून न्यूरोलॉजिकल डिसीजेस मध्ये हे मिस होतात. पण आपण जेव्हा एपिजेनेटिक्स बद्दल बोलतो, नाहीतर पोस्ट ट्रान्सलेशनल मॉडिफिकेशन बद्दल बोलतो, एका पर्टिक्युलर जीनवर नाहीतर एका पर्टिक्युलर अमिनो ऍसिड वरतीच बदल होतात आणि त्या बदलामुळे तो रोग होतो. हे आपल्याला दिसून येतंय. हे आता सायंटिस्ट याच्यावरती रिसर्च करत आहेत. तर हे डायग्नोस्टिक मध्ये पण नक्कीच खूप महत्वाचं आहे. अगदी. तर जर आता कोणाला अजून काही ऍड नसेल करायचं, आपण इथेच थांबूयात. मला आशा आहे की आपल्या श्रोत्यांना आज सिंथेटिक बायोलॉजी, एपिजेनेटिक्स आणि जेनेटिक्स ह्यावर नक्कीच काहीतरी नवं समजलं असेल. धन्यवाद.